यानंतर युवा नेत्या आरोग्य माझ्या माध्यमातून भोकर मतदारसंघात त्यांनी उपक्रम राबविले आहेत. अशा युवा नेत्या या ठिकाणी अशी सूचना आलेली आहे. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांचे स्वागत करण्यासाठी नागरिक पाटील पवार यांना विनंती करतो की आपण नागरिक छत्रपती कानोडे साहेब विरोधी पक्षनेते जात ठेवून सामाजिक उपक्रम या ठिकाणी 5 वर्षानंतर केल्यानंतर दोन्ही पुतळीतील सर्व लोक मंडळी या ठिकाणी नांदेड जिल्हा उपक्रमचे लोकप्रिय जिल्हा अध्यक्ष आदरणीय किशोरजी देशमुख साहेब आता डोळ्यात तेल घालून काम करायचं. सगळं ओके करू नका मित्रांनो. तसा लोकसभेला झटका झाला तसं सगळं ओके म्हणजे आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो, खूप प्रमुखांना खूप सांभाळायचं, प्रमुख कार्यकर्त्यांना गाव सांभाळायचं. आपला विजय निश्चित आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विकासाचे कामं झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या गावामध्ये आपल्या झालेल्या कामाची चर्चा झाली पाहिजे. आपल्याला काय काम केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. या ठिकाणी आपल्या पुढच्या बाबतीमध्ये ज्या सूचना आहेत, या ठिकाणी बूथ अध्यक्षाच्या बाबतीत सूचना आहेत, त्या सर्व सूचना या ठिकाणी देण्याच्या अनुषंगाने आपली बैठक अतिशय महत्त्वाची आहे. साहेबांच्या नावावर काम करायचं साहेब केंद्राच्या प्रमुखांची जबाबदारी आहे. म्हणून शक्तीप्रमुख या ठिकाणी बरेच उपस्थित आहेत. व्यासपीठावर दिसले मला काही खाली समोर उपस्थित सर्व मित्र पत्रकार बंधू, खरं तर आज हे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना आजच्या श्री गणेश आगमनाच्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. येणारी विधानसभा आमच्या अस्तित्वाची, आमच्या अस्मितेची निवडणूक आहे. ही निवडणूक आम्ही नुसती चर्चा करून, भावनात्मक सोशल मीडियावर बोलून आणि एकमेकाशी वाद संवाद करून किंवा विरोधकाला उत्तर देऊन नाही जिंकणार, तर आम्हाला काम करून जिंकावी लागेल. आणि यासाठी आपल्याला मायक्रो प्लॅनिंग करावं लागेल. सातत्यानं 2 महिने झालं, लोकसभा झाल्यानंतर आता जेवढाही कालावधी झाला, पायाला भिंगरी लावून चव्हाण साहेब गावोगाव फिरत आहेत. अडचणीत, सुखात, दुःखात प्रत्येक जागी ते जात आहेत की काही झालं तर इथे कमळाला आणि भारतीय जनता पार्टीला विजय मिळवून द्यायचा हा एकच चंग बांधून ते फिरत आहेत. ते फिरत असताना तुम्ही आम्ही मात्र किती गंभीर आहोत, किती सिरियस आहोत याचे आपल्याला भान असलं पाहिजे. आपण थोडंसं गाफील राहिलो, 2 गट 1 झाला असं नागेलीकर साहेबांनी सांगितलं. या आनंदात आपण राहिलो आणि लोकसभेला आपल्याला त्याचं नुकसान सहन करावं. पराभवात एखाद्या पराभवाला खचून जाणाऱ्यापैकी तुम्ही आम्ही नाही. लोकांची सेवा करत असताना, लोकांचं काम करत असताना काही चुका झाल्या तर त्या दुरुस्त करून जाणारे तुम्ही आम्ही मंडळी आहोत. चव्हाण साहेबांनी अतिशय भरभक्कम निधी आज भोकर विधानसभेमध्ये दिलेला आहे. अर्धापूर तालुक्यामध्ये आज आपल्याला 55 लाख कामाचा विकास निधीचा उद्घाटन करताना खंडोबरायाचा मनस्वी खूप आनंद होत होता. खंडोबा भक्त सगळे आनंद झाले. कार्य करण्याची पद्धत अशी आहे, 1+10 म्हणजे बूथ प्रमुख 1, त्याच्यानंतर 10 तिथे सदस्य आणि 50 प्रमुख. म्हणजे साधारणपणे एका बूथला जी मतदार यादी आहे ती 30 पानाची 27 पानाची असते आणि प्रत्येक पानाला एक प्रमुख असावा. तो त्या यादीवरचा शक्यतोवर असावा. मुस्लिम बहुल किंवा जिथं आपल्या विचाराचे मत कुठे कमी आहेत, मी असं म्हणणार नाही की सगळेच नाही, मुसलमान मध्ये सुद्धा मुस्लिम समाजात साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला मोठे मत मिळण्याची अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने कामही चालू आहे. पण जिथे आपण कमी आहोत तिथे आपल्याला त्या भागातला नसेल तर बाजूच्या या प्रमुखांनी, तालुक्याच्या प्रमुखांनी भेटणं अतिशय गरजेचं आहे. तो आमचाच आहे, तो आम्हाला मतदानच करणार आहे. अशा आविर्भावात राहिलं तर कुठंतरी आपण गाफील राहू आणि त्यालाही असं वाटतं की मग मला कोणी विचारत नाही. निवडणूक लागण्यापूर्वी जर आज आपण त्यांच्याकडे गेलो, त्यांना बदललेली राजकीय परिस्थिती, साहेबांचं नेतृत्व, साहेबांना उभं केलेलं काम, भारतीय जनता पार्टीनं उभं केलेलं काम आणि विरोधकांनी जो निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट केलाय, जो आपल्याबद्दल चुकीचं भ्रांती फैलावण्यात आलेली आहे, मग एखाद्या आरक्षणाच्या बाबतीत असो, एखाद्या धर्माच्या बाबतीत असो, एखाद्या विकास कामाच्या बाबतीत असो, कन्वर्ट झाली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने चव्हाण साहेबांनी आपल्याला जो विकास निधी दिला, भारतीय जनता पार्टीने आपल्याला जे सरकार आणि काम दिलं, त्याचं काम आपण केल्यासारखं होईल.
तुम्ही चव्हाण साहेबांनी दिलेली प्रत्येक इन्स्ट्रक्शन आपण सिरियस घ्यायला पाहिजे. लोकसभेला जरी आपण हे सिरियस घेतलं असतं, माझ्या सहित मी काय तुम्हाला सोडून बोलत नाही, माझ्या सहित आपण सगळं कार्यकर्ता म्हणून गाफील राहिलो, त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागले. तो जेव्हा झालेला धोका आता आपल्याला दक्षपणे ओळखता आला पाहिजे. साहेबांना दिलेले एक ना एक इन्स्ट्रक्शन आपण पाहिलं पाहिजे. मतदार यादीमध्ये म्हणतो आपण आधी लगेच कोंडाण्याचं समजून बाकी कामाला कमी वेळ आणि या राजकीय कामाला अधिकचा वेळ. 5 वर्षामध्ये एकदाच मागतो ना, 5 वर्षामध्ये फक्त एकदाच असा प्रसंग येतो. कामाकरता, संघर्षाच्या कामाकरता कारगिलच्या युद्धभूमीवर उभं राहावं लागतं आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची एक पहिली बैठक आहे. भोकरची बैठक झाली, आज अर्धापूरची बैठक आहे, त्यानंतर मुदखेडची बैठक. कार्यकर्ते जे तालुक्यातले आहेत, तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज या निमित्ताने आपण घेतलेली आहे. या कार्यकर्ते त्याचं स्वागत आहे मित्रांनो, मला मुद्दा घ्यायचा. त्यामुळे सर्वांचा आपण एकोप्याने याकरता बोलवली मीटिंग आहे. कुठे याच्यामध्ये काही वेगळा विषय नाहीये. कार्यकर्त्यांनी आता कामाला लागलं पाहिजे. वेळ कमी आहे. आज महिना आपल्या हातामध्ये आहे. पुढच्या महिन्यामध्ये केव्हाही निवडणूक लागू शकेल आणि म्हणून या महिन्यामध्ये जेवढं जास्तीत जास्त काम आपण करू शकू तेवढं जास्तीचं काम आपण केलं पाहिजे. ही माझी आग्रहाची सूचना इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला आहे. मला आवर्जून सांगितलं पाहिजे. रोज काही सांगायची गरज तशी पडू नये. आम्ही तर रोज दिवस रात्र कधी भोकरला आहोत, कधी मुदखेडला आहोत, कधी इकडे आहोत, कधी नांदेड जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघात आहोत, मराठवाडा इतर आहे. सगळीकडे आमचं काम चालूच आहे. परंतु आपल्याला मतदारसंघात राहून मतदारसंघातल्या या तालुक्यात सर्वच गावामध्ये अधिकचा संपर्क वाढवून, अधिकच्या भेटीगाठी वाढवून ते गाव आपल्याला प्लस कसं होईल, ते बुक आपल्याला प्लस कसं होईल, गावात हेवे दावे आपल्याला कसे कमी करता येतील आणि त्यातून आपल्या उमेदवाराला जास्तच मतदान कसं होईल याकरता पाहण्याची नितांत गरज आहे. आणि तुम्ही सर्वांनी मनापासून केलं तर काही अवघड आहे असं मला तरी वाटत. 23 दिवस या महिन्यात बाकी आहेत. त्या 23 दिवसामध्ये तुम्हाला भरपूर काम करायचं आहे. गणपती विसर्जन आहे याची मला कल्पना आहे, तुम्हाला नाचायचं आहे याची मला कल्पना आहे. काही लोकांना ठरवून आपल्या गावात द्यावं लागेल ही माझी सर्व लोकांना नम्रतेची विनंती आहे. आज पहिली गोष्ट मला स्पष्ट केली पाहिजे की तालुक्यातल्या लोकांच्या बैठका याच्या पुढे व्यक्तिगत फोन लावणं कठीण आहे. 300-400 लोकांना फोन लावणं कठीण काम आहे. की 2 माणसं बसा, दिवस फोनच करत बसा, कधी फोन चालू आहे, कधी फोन बंद आहे, कधी आउट ऑफ रेंज आहे, स्विचची वाट पाहायची गरज नाही. SMS मध्ये निरोप आला बैठकीला यायचं. निरोप कोणता जाईल, जिल्हा अध्यक्ष, प्रांताचे प्रमुख, इतर आमदार, माजी आमदार, खासदार यांना सांगायचा मला मेसेज आहे. तो मेसेज घेऊन जो कोणी येईल त्याने आलं पाहिजे. फक्त आपला फोन जो आहे तो डू नॉट डिस्टर्ब वर असेल, DND वर असेल तर ते DND काढून टाका आणि फोन मेसेज आपल्याला मिळाला पाहिजे. एवढी व्यवस्था आपण केला तर सर्वांना मेसेज नसेल. तर बऱ्याचशा फोन रेंजमध्ये असतो, स्विच ऑफ असतो, त्यावेळेस तो मेसेज येत नाही. जे काही मेसेज येतील SMS च्या माध्यमातून जे काही मेसेज येतील त्या मेसेजच्या अनुषंगाने आपण आलं पाहिजे. व्यक्तिगत फोनची वाट फायली पाठवलेली आहे. यासाठी पाठवले आहे की मागच्या काळामध्ये काही भाजपच्या जुन्या नेत्यांची नावं आहेत, काही काँग्रेसमधून इथे आलेल्या काँग्रेसच्या काळात ते केलेली माणसाची नावं आहेत. आम्ही तपासायला दिलं की यातली किती माणसं भाजपमध्ये अद्याप काम करतात की नाही, किती माणसं काँग्रेसमधून इकडे जरी आले असतील किंवा काम करतात तर नाही आले इकडे आपल्याकडे. तुम्ही ऐकलं पाहिजे. सगळेच आवाज काढला होणार कसं ना, कामच होऊ शकत नाही. थोडं समजावून घेतलं पाहिजे. गावात आहेत काही प्रश्न, गावामधल्या कटकटी एवढ्या आहेत की देशात नसल्यावर गावात कटकटी असते. मला माहित नव्हतं एवढं बारीक पाहायला कार्यक्रम वेळेस नंतर काय तो गावात फार कटकटी येतो, फार म्हणजे फारच कटकटी. हा कार्यक्रम चालू असतो गावात. अरे बाबा तुमच्या या सगळ्या ग्रामपंचायतीच्या भानगडीमध्ये आमचं काय नुकसान करताय,
तुमच्या गावातल्या भानगडीमध्ये आमचं नुकसान करू नका ही पहिल्यांदा हात जोडून विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी आहे. गावातले भानगडी गावात ठेवा. इकडे काय मारा गावात जाऊन तेच करा. दोघाला जर येत असं दोन्ही माणसं घ्या. आम्ही सांगू ठीक आहे दोघाला मानतो दोघा काही तक्रार 47 स्वागत घालतात. एक नाही 3 उमेदवारांना स्वागत घालतात. नाव माहिती आहे मला इथे घेत नाही. 3 ठिकाणी स्वागत केलं आहे. रोजगार पडत होता असं सकाळी तुमच्याबरोबर दुपारी ह्याच्याबरोबर संध्याकाळी त्याच्याबरोबर म्हणजे सर्व पक्ष आपला कार्यक्रम चालू आहे. आता जरी ओळख असेल बाळक असेल संबंध असेल तरी आता सोयरे हा कार्यक्रम आपल्याकडे सोयरे. आता हे सगळं जरा 2 महिने बंद करा. 2 महिने हे सगळं बंद करा. ह्याच्या लोक गावामध्ये म्हणतील साहेब ही माणसं तिन्ही ठिकाणी फिरतात नेमके कोणाचे आहेत नेमके आहेत कोणाचे. अशा पद्धतीने जर गावात होणार असेल तर लोकांमध्ये चर्चेचा विषय होतो. तुमची माणसं तिन्ही ठिकाणी चालले तिघाचंही स्वागत करतात आणि तुम्ही त्याच्याकडे चहा घ्यायला जाता म्हणजे आम्ही काय समजायचं. हा प्रश्न बऱ्याच गावांमध्ये आहे. इथे बसल्याला ज्याला समजलं तरी समजून घ्यावं की काय म्हणतोय. मला एवढी विनंती आहे कृपया स्वागत करू नका. 3 महिने जास्त फक्त 3 महिने आता कधी उठलेली आहे आचारसंहिता असते ना आपली आचारसंहिता तशी आचारसंहिता घडण्याच्या बरोबर. त्यामुळे सर्वांचं स्वागत करत बसू नका. तुमच्या लोकांच्या बरोबर बाहेर गैरसमज होऊ लागलेले आहेत. त्यामुळे आपली ही लढाई आहे. या लढाईमध्ये आपल्याला खंबीरपणे हे काय मात्र शंका घेऊ नये. आमचा माणूस 100% काम करून दाखवेल एवढी तयारी आहे. चौकडे जाऊ नका. आता हा कार्यक्रम मतदान होईपर्यंत जोडेल. तो मतदानावर आपला आचारसंहिता उठला करून ठीक. त्यामुळे आता मतदान होईपर्यंत इकडं तिकडं जायचं कार्यक्रम आपण करू नका. तुम्हाला मुद्दाम सांगायचं याला अध्यक्ष केलं त्याला अध्यक्ष केलं ह्याला कमी केलं त्याला कमी केलं. हा माणूस डुप्लिकेट हा त्याचा आहे आपल्याकडे बसतो काम त्याच करतो. आहे थोडी माहिती येत राहते. ते बघू जिकडे छोट्या मोठ्या तपासून घेऊ. माहिती घेऊ आपण तपासून घेऊ आणि तपासून त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर बघू आपण काय आणि त्याच्यामुळे काय फार मोठा विषय नाहीये. आता खूप जर 50-50 लोकांचं होत असेल कुठेतरी साईज मध्ये आणावं लागेल ना. आता 50 माणसं काही ग्रुपमध्ये जाऊन बसू शकत नाही. 50 माणसं काही टेबलवर जाऊन बसू शकत नाही. प्रत्येकाला काम माझं म्हणणं एवढंच आहे आम्ही सिलेक्शन करू आणि सिलेक्शन मध्ये काय काय पण असं घेऊ की काम भरपूर आहे. कामं आपल्याकडे भरपूर आहे आणि ही कामं देत असताना आपल्याला पुढं काम आहे. एक तर कोळचीट वाढायचं काम करावं लागणार. पुढे जेव्हा कोळचीट येतात तेव्हा कोळचीट वाढायचं काम करावं लागणार. पक्षाला जाहीरनामा येतो तो जाहीरनामा आपल्याला घरोघरी द्यावा लागणार. पॅम्पलेट छापू आपण उमेदवाराचं नाव फोटो अमुक तमुक उमेदवाराची भावी दिशा काय असणार आहे ते माहिती आपण देऊ. झेंडे आहेत बॅनर आहेत अनेक ठिकाणी पॅम्पलेट आहे हँडबिल आहे पक्षाचं चिन्ह आहे. मला मुद्दाम तुम्हाला सांगितलं पाहिजे की मागच्या लोकसभेच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी गल्लत झाली की नवीन लोकांना चिन्हच माहीत नाही. लोकांना चिन्ह आपण नवीन आहोत लोक जुनेच आहे. लोकांना चिन्हच माहीत नाही की काही गावात हमखास काँग्रेसला मत देत होती किंवा आता माझ्या लेवल आलेली आहे. त्या गावात मी चौकशी केली की बाबा काय झालंय साहेब आम्ही तुम्हालाच मतदान केलं म्हणजे काय केलं रजिस्टर झालं पाहिजे. विशेषतः की वयस्कर माणसं आहेत महिला आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत ज्याला थोडंसं अजून तो विषय संभ्रमात आहे त्याला समजून सांगायचं काम हे आपल्या सर्वांनी करावं लागेल. आणि मग आपला सिम्बॉल मी तर गावागावांमध्ये आपल्या हातामध्ये सिम्बॉलचं मोठं जे आपण कमळाचं चिन्हाचं जे काढलेल्यामध्ये ते हातात घेऊन काही लहान मुलं कार्यकर्ते पुढे गेले पाहिजे. चिन्ह रजिस्टर झालं पाहिजे. जो आपला मतदार आहे विशेषतः जो जुना वयस्कर मतदार आहे त्याला अजून ते डोक्यामध्ये फिक्स नाही आहे की चिन्ह कुठलं आपलं. त्यामुळे त्या चिन्हाच्या बाबतीमध्ये जो गोंधळ आहे तो गोंधळ दूर करायचा असेल तर थोडंसं हे काम लक्ष द्यावं. त्याच्यामुळे थोडंफार नुकसान झालंय नाकारता येणार नाही. त्यामुळे चिन्हाच्या बाबतीमध्ये थोडं काळजी घ्यावी लागेल. आणि किशोर देशमुख म्हटल्याप्रमाणे आता 50 माणसं जर बूथ कमिटीचे असतील तर प्रत्येकाला गल्ली वाटून देते. एका गल्लीमध्ये हा पन्ना प्रमुख दुसऱ्या गल्लीमध्ये अमुक हे 50 माणसं असतील तर बूथवर काय सगळेच बसणार नाही.
खुर्चीवर बसणारे 2-3 असतील, मध्ये बसणारे 2 माणसं असतील. तर बाकीची जी माणसं आहेत त्यांना आपण कामं वाटून देऊ. कोचिंग वाटायचं काम असेल, मॅनिफेस्टो वाटायचं काम असेल, गावात घराघरात पोहोचायचं असेल, घराघरात प्रचार आपण डोर टू डोर कॅम्पिंगचं सगळी माहिती घेतल्यानंतर पुढच्या 15 दिवसामध्ये बूथ कमिटीचं ट्रेनिंग कार्यक्रम मी आखणार. बूथ कमिटीचं ट्रेनिंग कार्यक्रम. त्या ट्रेनिंग कार्यक्रमामध्ये तुम्हाला यायची अपेक्षा नाही. आम्हाला बोललंच नाही, आम्हाला सांगितलंच नाही, बंद करा. ज्याचं काम त्यालाच बोलवणार. तुला सगळ्याला बोलून काय करायचं? ज्याचं काम आहे त्यालाच बोलवणार. बूथ कमिटीमध्ये जे नाव आहे त्याला आम्ही निमंत्रित करू. अर्धा दिवसात इथे मिटिंग घेतली, इथे ट्रेनिंग दिली जाईल की बूथ कमिटीने काय करायचं. सकाळी 50 मतं टेस्टिंग करून दाखवतात. ती मतं पुन्हा शुद्ध मशीन पुन्हा झिरोवर आणावं लागते. ती फक्त मशीन पुन्हा झिरोवर आणावं लागते. ती मशीन झिरोवर आणून 1 पासून सुरू करावं लागतं आणि संध्याकाळी तो फॉर्म भरून आला प्रत्येक पक्षाला दिला जातो. तो फॉर्म ऑफिसमध्ये जमा करावा लागतो. अशा स्वरूपाचं ट्रेनिंग देणार आहोत. जे ट्रेनिंग बूथ कमिटीमध्ये असलेल्या माणसालाच देणार आहोत. सगळ्या कार्यकर्त्याला त्याच्यात बोलवणार नाही. कृपया नोंद घ्या. आम्हाला म्हणून की आम्हाला बोलवच नाही, आमच्या गावचा माणूस आम्हाला सांगितलं नाही, तसं होणार नाही. ज्याचं नाव बूथ कमिटीमध्ये आहे त्यांची ट्रेनिंग होईल, त्यांना बसायला संधी मिळेल, त्यांना आपण ट्रेनिंग देऊ. त्यांचं काम त्याच्याकडून घ्यायचं काय मिळेल आणि त्यातून मन खुलतील आणि लोक आपल्याकडे. काही मोठी गोष्ट नाहीये. तुम्हाला सांगतो मी गेलोय, स्वतः हे केलंय, मला माहिती आहे मी काय बोलतोय मला कल्पना याची. आणि मी सगळ्यांना बोलायला तयार. माझ्याकडे तसं काही ह्या जवळचा तो लांबचा असा विषयच नाही. साहेब तुमच्याकडे येऊच देत नाही, तुमच्याकडे पोचूच देत नाही. अरे कुठं पोचू देत? रोज 500 लोकांना भेटून देत पण होतो रोज. त्यामुळं ही बोलायची फॅशन झाली. पण ही गोष्ट खरी आहे की साहेबांकडे जायची गरज नाही. आम्ही करतो तुमचं काम. कागद घेते, घरात टाकते, खिशात कुठे बोलत नाही. असाही विषय आहे, मोठं बोलत नाही. त्यामुळे लोकांना वाटतं साहेब तुमच्यापर्यंत मला येऊच देत नाही. ही एक थीम माझ्या डोळ्यासमोर आलेली आहे. मला मुद्दाम सांगायचं सत्याच्या अजिबात नाहीये. सांगितलं तर कळेल काय विषय आहे, सांगितलं तर कळेल गावाबद्दल काय विषय आहे. परंतु मग गावामध्ये असे अनेक प्रकार असतात. साहेब ह्याला विचारायची काय घड काय आपलं आम्ही करतो ना. आणि गाव तुमचं मायनस झालंय. गावामध्ये चर्चा करत असताना हे बोलतात हे आमचं गट साहेब, आमचं हे सगळं आमचं माणसं आहे. आम्ही ठीक आहे, तुझं माणसं आहे. गाव कसं मायनस झालं रे? गाव मायनस झालं, दुसऱ्या गटाने केलं. त्याचं काहीतरी असेल ना गावामध्ये. आपलं सर्व असं नाही म्हणता येत, काहीतरी तिकडचं आहे. आता थोडस त्याला विचारावं लागेल. तुला तर विचारतो बघ, तू माझं आहे, माझं मान्य आहे. नाकारायचं का त्याला? काही कारण नाही ना. आपणही प्लस करू शकत नाही. पण ठीक आहे चला तुम्हाला दिलं, तुम्ही प्लस करू शकत नाही. तू येत असेल तर त्यालाही घ्यायचं नाही. आणि पण त्यांनी काय अर्थ माझं गाव दोषी मस्त नाही ना सर. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की दोष कोणाला व्यक्तिगत देत नाही. तुमच्याजवळ बसलेल्या बाजूला आहे बघा ह्याच्या गावात काय हा कार्यक्रम चालतो. सगळं अभ्यासाला मला पूर्ण अभ्यासाला काय काय चालतं. त्यामुळे माझं म्हणायचं एवढंच आहे, कृपया हे गावामध्ये जे हेवे दावे आहेत त्यातून राज्याचं नुकसान करू नका, आपल्या जागेचं नुकसान करू नका. आणि त्याच्यामुळे होणारा संभव धोका आपल्याला जो आहे तो कृपया होऊ देऊ नका, अशी माझी आग्रहाची सूचना इथे बसलेल्या सर्व लोकांना आहे. त्यामुळे या सगळ्या 3-4 गोष्टीचा मुद्दा उल्लेख मी तुमच्यासमोर केलेला आहे. पुढचा विषय थोडक्यात सांगतो. आज आपल्या अनेक चांगल्या योजना आपण मागे लावल्या. उल्लेख केला, केला, नागरिकांनी केलं, बाकीच्यांनी केलं. लाडकी बहीण योजना आज लोकांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे पडले आहे की नाही? आज बायकांच्या महिलांच्या अकाउंटमध्ये 3-3 खर्च आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या योजनेचा फायदा झालाच पाहिजे ना आपल्याला. नाही होणार एवढे पैसे त्याचा भेदभाव नाही किंवा फक्त अमुक संबंधात असे काही नाही. ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले त्या सगळ्याला 3-3 हजार रुपये अकाउंटमध्ये पाहिजे. माझं म्हणणं की हा प्रचार झाला पाहिजे ना. का नाही होत? आपलं सरकार आहे, आपल्या सरकारने योजना आणली, प्रचार झाला पाहिजे त्याचा. त्याचबरोबर मोफत वीज आपण जे केले किंवा 7.5 हॉर्स पर्यंत जे काही निर्णय झाला तोही त्याचा प्रचार झाला पाहिजे. तुम्ही जर हे केलं तुम्हाला 7.5 HP पर्यंत वीज बिल लागणार नाही. नंतर युवा कार्य प्रशिक्षण ही योजना आहे. आपण फॉर्म भरून दिली गावात, प्रत्येक गावात एक सिलेक्शन केलं. नंतर आज पेपरला जाहिरात आलेली आहे ती म्हणजे जी आलेली आहे ती काय म्हणतात लोक घेतले पाहिजेत. वयोश्री योजनेमध्ये 65 वर्षाच्या वरच्या महिला आहेत त्यांना पैसे मिळतात. महिला पण आहेत, पुरुष पण आहेत. ज्याला ही योजना जी आहे ही फक्त 65 पर्यंत आहे. कुठली योजना 3,000 रुपयाची, 1,500 रुपयाची.
लाडकी बहीण योजना जी आहे ती फक्त 65 वर्षाच्या आतल्या महिलांना करत आहे, पण 65च्या वरच्याही पुरुष महिलांना सुद्धा आपल्याला फॉर्म जर भरून दिला तर त्यांना सुद्धा सरकारच्या मार्फत पैसे दिले जातात. अनेक लोकांना हे माहीत नाहीये आणि त्यामुळे ही योजनेचा फायदा सुद्धा घेऊन असा जो वर्ग आहे की ज्याला जे मान्य देत मी चालतो तो भेटतात साहेब मला पैसे नाहीत आमचं वय एवढं आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि सरकारच्या जेवढ्या योजना आहेत लाडकी बहीण, युवा कार्य प्रशिक्षण योजना, दूत मगाशी मला भोसे भेटले सांगत होते अजूनही पेपरला जाहिरात योजना दूध देण्याचं कार्य पूर्ण झालेलं नाही. महिला लाभार्थी आणि बचत गट या दोघांचाही मेळावा आपल्याला तालुक्याला घ्यायचा आहे किंवा आपण संख्या जास्त जर होणार असेल तर आम्ही संख्या बघतो तालुक्याला किती आहे आणि जास्त संख्या असेल तर मग आपण जमलं तर सर्कलला 2 सर्कल म्हणजे एका ठिकाणी करू. अर्धापूरला करता येईल, विरेगावला करता येईल, बारडला करता येईल, सगळ्या 2-2 सर्कल एका ठिकाणी करता लागतात. त्यामुळे जर आकडा बघूया किती होतो तो आकडा फार जास्त मोठा असेल तर मग आपण